आम्ही पूर्वी मळ्यात राहायचो ना, आई बाप्पाच्या घरी. मळ्यात आलं की एक घर असायचं छोटासा. पाण्या पावसाचा उन्हाचं सावली, तर ते झोपडंच असायचं समजा. तर काय करायचं आम्ही, उपासाचा दिवस यायचं महाशिवरात्री. तेव्हा ना रताळी पण काढणीला आलेली असायची, बटाटे असायची, शेकोटी करायची विहिरीच्या बाजूला. आणि ते रताळाला नरम चिखल आणायचा आणि असं रताळाला बसवायचा आणि रताळं भाजाय घालायची शेकोटी. बटाट्याला बी असं चिखल चांगला घट्ट दाबून बसवायचा आणि बटाटे बी भाजाय घालायचे. आणि मग ती वाट बघायची 10 मिनटं 15 मिनटं. लय ठेवायचं नाही, नाहीतर ते जळून काकवायचं. लवकर काढायचं 10 मिनटात. बघायचं असं काठीने ढवळून शेकोटी. आणि मग ती रताळी काढायची, बटाटे काढायची, थंड होऊन द्यायची. असे डाल्याने झाडाच्या डाल्या घ्यायचे आणि ती माती पाडवायची. करपलेली माती निघून जायची आणि मग ते खुलं व्हायचं पकलेलं. थंड होऊन द्यायचं आणि रताळी सोलायची पानावर केळीच्या आणि बघायचं खाऊन. लय मस्त लागायची भाजलेली रताळी शेकोटीत. बटाटे सुद्धा चांगले लागायचे. असा आमचा फराळ असायचा रानामध्ये. महाशिवरात्री रानातच राहायचं. सुगीचे दिवस असायचे तेव्हा. जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत सुगे असायचे. तेव्हा रानातच राहायचं. सगळं काम असायचं रानामध्ये. मळ्यात भाज्या काढायचं. भाज्या काय, दुधी भोपळं, गोल भोपळं, भेंड्या, गवार, लासवार असायचं तेव्हा. झाडं बनवून फळं देऊन देऊन कमजोर झालेले असत झाडं. त्यावेळेस मार्च महिन्यात लास भाज्या असायच्या. असं आमचं कामं चालायचं शेतीमध्ये पूर्वी. नमस्कार. माझं रेडिओ आवडलं माझी कहाणी तर मला लाईक करा आणि मला सबस्क्राईब करा. आम्ही पूर्वी मळ्यात राहायचो ना, आई बाप्पाच्या घरी. मळ्यात आलं की एक घर असायचं छोटासा. पाण्या पावसाचा उन्हाचं सावली, तर ते झोपडंच असायचं समजा. तर काय करायचं आम्ही, उपासाचा दिवस यायचं महाशिवरात्री. तेव्हा ना रताळी पण काढणीला आलेली असायची, बटाटे असायची, शेकोटी करायची विहिरीच्या बाजूला. आणि ते रताळाला नरम चिखल आणायचा आणि असं रताळाला बसवायचा आणि रताळं भाजाय घालायची शेकोटी. बटाट्याला बी असं चिखल चांगला घट्ट दाबून बसवायचा आणि बटाटे बी भाजाय घालायचे. आणि मग ती वाट बघायची 10 मिनटं 15 मिनटं. लय ठेवायचं नाही, नाहीतर ते जळून काकवायचं. लवकर काढायचं 10 मिनटात. बघायचं असं काठीने ढवळून शेकोटी. आणि मग ती रताळी काढायची, बटाटे काढायची, थंड होऊन द्यायची. असे डाल्याने झाडाच्या डाल्या घ्यायचे आणि ती माती पाडवायची. करपलेली माती निघून जायची आणि मग ते खुलं व्हायचं पकलेलं. थंड होऊन द्यायचं आणि रताळी सोलायची पानावर केळीच्या आणि बघायचं खाऊन. लय मस्त लागायची भाजलेली रताळी शेकोटीत. बटाटे सुद्धा चांगले लागायचे. असा आमचा फराळ असायचा रानामध्ये महाशिवरात्री. रानातच राहायचं. सुगीचे दिवस असायचे तेव्हा. जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत सुगे असायचे. तेव्हा रानातच राहायचं. सगळं काम असायचं रानामध्ये. मळ्यात भाज्या काढायचं. भाज्या काय, दुधी भोपळं, गोल भोपळं, भेंड्या, गवार, लासवार असायचं तेव्हा. झाडं बनवून फळं देऊन देऊन कमजोर झालेले असत झाडं. त्यावेळेस मार्च महिन्यात लास भाज्या असायच्या. असं आमचं कामं चालायचं शेतीमध्ये पूर्वी. नमस्कार. माझं रेडिओ आवडलं माझी कहाणी तर मला लाईक करा आणि मला सबस्क्राईब करा.